आपण आलो आहोत बीड रेल्वे स्टेशनला परत एकदा डिसेंबर महिन्यातील कामाचा प्रोग्रेस पाहण्यासाठी आलेलो आहोत। हे बघा, आपण गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे भरावटचं काम चालू होतं। आता बऱ्यापैकी इथं काम बरंच भराव झालेलं आहे। बघा, याचंही काम चालू आहे। आता मागे काम चालू नव्हतं, आता इथे याचं पण भरावचं काम चालू झालेलं आहे। मागच्या महिन्यापेक्षा ह्या महिन्यामध्ये आता प्रोग्रेस बरीच वाढली आणि गतीही खूप वाढली इथे। बघा, हे भरावचं काम झालेलं आहे। मागे आपण इथे एक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, खूप मोठा खड्डा होता बघा इथे, तो पूर्णपणे भरून घेतलेला आहे। बघा, इथे पण भराव टाकण्यासाठी किती म्हणजे माती वगैरे आणून ठेवलेली आहे। समोरही चालू आहे भराव। बघा, मागे आमच्याकडे बघितलं मागे खूप जास्त JCB वगैरे मशीनीस आणल्या होत्या, काम चालू होतं ते भरण्याचं। आता भरण्यात आलेलं आहे। चांगल्या प्रकारे प्रोग्रेस दिसते आता बीड रेल्वे स्टेशनला। लवकरात लवकर रेल्वे आणण्याचा प्रयत्न चालू दिसत आहेत। राजुरी साईड परिसरामध्येही तिकडेही काम आता जोरात चालू आहे। हे बघा, आपलं बीड शहर, या साईडला बीड शहर आहे आणि हे इथेच बघा आपलं बीडचं रेल्वे स्टेशन, हे प्लॅटफॉर्म, हा भुयारी मार्ग, च्या खाली भुयारी मार्ग आहे। हे बघा, आणखीन एक पुलाचं काम चालू आहे। पण आता सिमेंट वगैरे टाकून भरण्यात येत आहे। खूप छान प्रोग्रेस झाली बघा इथे। पूर्ण असा भराव भरून घेतलेला आहे। खूप मोठा खड्डा होता इथे, समोर दिसत असेल तुम्हाला आणखीन खड्डा आहे इथे। या साईडला बघा, ही साईड भरून घेतलेली आहे, ही साईड राहिलेली आहे, ही पण थोडीशी भरलेली आहे, पण यापेक्षा खूप खड्डा होता। तुमच्या लक्षात येईल बघा किती होता। हा सरळ रस्ता जातो पुढे, वडवणी, तेलगाव, परळी, वैजनाथ। हे रेल्वे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स आहेत, तुम्हाला तर माहीतच असेल। तेव्हा मागचे कॉलमचे हे भराव केलेले आता पूर्ण कॉलम भरलेले आहेत। हे तर यावर आणखीन एक उभे करतील आणि त्यावर छत तयार करतील। बघा, मागचे असे भरलेले नव्हते, आता हे भरलेले आहेत। फरशीचं काम चालू आहे बघा। फरशीचं काम चालू आहे। फरशी ह्या रूममधली फरशी झालेली आहे। भरपूर गोष्टी केलेल्या आहेत इथे, बाथरूम वगैरे। हा कदाचित वेटिंग हॉल असू शकतो। वरती POPचं काम चालू आहे। फरशीचं काम गेल्या वेळेस नव्हतं इथं फरशीचं काम, आता इथे सुरू झालं आहे। खाली जाण्याचा मार्ग
हा पायरी मार्ग. चला आपण या मार्गाने खाली जाऊया. बिल्डिंगचं कलरिंगचं काम बरंच उरकत आलंय. आतून कलर दिलेला होता, आता बाहेरून कलर द्यायचं काम चालू आहे. हे बघा, हे POPचं काम करतात. खाली जायचं. खाली मागच्या वेळेस खाली फरशाचं काम चालू होतं बघा. आता हे फरशाचं काम खाली पूर्ण झालेलं आहे, वरती चालू झालं बघा. इथेही फरशा पूर्ण झाले, इथेही रूम्स आहेत. कंप्लीट झालेलं आहे फरशाचं काम आहे. एक तिकीट रूम आहे. मागच्या सांगितलं होतं तुम्हाला मी, इथं तिकीट रूम आहे, बाजूला लिफ्ट आहे आणि हा वरती जाण्यासाठी रस्ता पायऱ्या मार्गे. आणि आत्ता जे आपण आलो हा रॅम्प आहे वरती जाण्यासाठी. इकडे रूम्स आहेत, कर्मचाऱ्यांसाठी असू शकतात तिथं. आणि हा बिल्डिंगच्या समोरील भाग. हा रेल्वे स्टेशन समोरीलचा पार्किंगचा भाग आहे. बघा, ही पार्किंग आहे आणि हे समोरच रेल्वे स्टेशन. समोर आता काम चालू आहे. इथे बिल्डिंगला बाहेरून कलर देण्याचं दिलेलं आहे. हे बघा, चांगली प्रोग्रेस चालू आहे इकडे. हे आहे बीड रेल्वे स्टेशन. सध्याला 2 ट्रॅक टाकलेले तिथे, 2 प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. हे बघा, इथं आता हे क्रॉसिंगचं काम जोरात चालू आहे. हा पूल पण बनलेला आहे, बराच बनवलेला आहे. इथपर्यंत भराव केलेला नाही आहे, फक्त हा एवढाच भराव केलेला आहे. हे बघा, इथपर्यंत रेल्वेचं बऱ्याच गोष्टी खोदून ठेवलेल्या आहेत, बरंच काही केलेलं आहे. या साईडला इकडे हे 2 प्लॅटफॉर्म बनणार आहेत समोर. पहिले 2 बनले आहेत, अजून 2 बनणार आहेत. बघू त्या 2 कधी बनतात पुढे. इथं क्रॉसिंगचं काम चालू आहे. तर रेल्वे क्रॉसिंगची प्रोसिजर चालू आहे बघा. इथं मागच्या महिन्यापेक्षा काम चांगलं चालू आहे इकडे, जरा जोरात चालू आहे. हे आपलं बीड रेल्वे स्टेशन. हे बघा क्रॉसिंगचं.
क्रॉसिंगचं काम चालू झालेलं आहे आता बीड रेल्वे स्टेशनला. बघा, एक लाईन इकडे जाणार, एक लाईन इकडे वळून या लाईनला जोडला जाणार. ही लाईन पण आहे, या लाईनचं पण पुढे क्रॉसिंगचं चालू आहे. बघा ही अशी, आणि पुढे ट्रॅक पसरत जाणार आहेत. अजून पुढे झालेलं नाही आहे ट्रॅकचं काम, इथेच चालू आहे. इथपर्यंतच क्रॉसिंगचं काम चालू झालेलं आहे सध्याला. समोरच बीड रेल्वे स्टेशन आहे आपलं. ही बघा, ही दुसरी लाईन आणि ही क्रॉसिंग. अशी सरळ राजुरी, शिरूर, रायमो, अहिल्यानगरकडे जाणारा हा ट्रॅक, आणि हा समोरून आलेला असाच बीड रेल्वे स्टेशनकडे जाणारा ट्रॅक. गेल्या महिन्यापेक्षा ह्या महिन्यात जरा थोडी स्पीड वाढलेली दिसते आणि खूप चांगलं काम चालू आहे इकडं. ट्रॅकिंगचं काम जोरात चालू दिसतंय. ते बघा, स्लीपर घेऊन आलेली आहे बघा. स्लीपर हातण्याचं काम चालू आहे. क्रॉसिंग लाईनला स्लीपर हातण्याचं काम चालू आहे बघा. एकंदरीत कामाची गती बीड रेल्वे स्टेशनला आता बरीच सुधार झाला. मागच्या महिन्यात खूप कमी झालं होतं. यापेक्षा गती जास्त तिकडे राजुरीकडे चालू आहे सध्याला, कारण तिकडे आता ट्रॅक हाताळण्याचं काम चालू आहे. आणि पटकन जी रेल्वे येणारी जी रॅक म्हणतात आपण त्याला, जे पटरी घेऊन येतात, ती पण लवकरात लवकर येणार आहे. लवकरच बीड रेल्वे स्टेशनला हा ट्रॅक पूर्ण जोडला जाईल आणि लवकर रेल्वे येईल असं दिसतंय. जानेवारीपर्यंत म्हणता येईल म्हणून. बघूयात पुढे अजून किती दिवस लागतात ते. हे बघा, आणखीन एक क्रॉसिंगचं काम आहे. ही लाईन अशी सरळ जाते, क्रॉस होईल, इकडे पुढे क्रॉसिंगला जोडतो. ही लाईन अशी येते, ह्या लाईनला क्रॉसिंगला जोडते. सध्याला 2 प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. तसे 4 प्लॅटफॉर्म होणार आहेत बीड रेल्वे स्टेशनला. आता राहिलेले 2 प्लॅटफॉर्मचं पुढे काय प्रोग्रेस आहे अजून तर काहीच सांगता येत नाही. मागे म्हणलं होतं शेतकऱ्यांना सरकारी मावेजा मिळाला नसल्यामुळे त्यांनी काम वाढवलेलं आहे. असं ऐकण्यात आलेलं आहे की काहीतरी त्यांचं म्हणजे मावेजाच्या बाबतीत काहीतरी मिटवलेलं आहे, कदाचित काहीतरी झालेलं आहे. एवढं मलाही नाही सांगता येत. माहिती घेऊन मग मी पुढे सांगेल तुम्हाला. बघूयात आता काम चालू होतं आहे का पुढे.
किंवा मजूर क्रॉसिंगचं काम करत आहेत. बीड रेल्वे स्टेशनचं काम आता खूप चांगलं प्रगतीपथावर आहे. स्पीडनी काम चालू आहे. आता दाखवण्यासारखं फक्त एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जी काही प्रोग्रेस झाली ती प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि काय नवीन असेल अजून मला सांगा. मलाही काही आयडिया नवीन तुमच्याकडून मिळत राहतील. आणि खूप तुमचं प्रेम असंच मिळत राहू. थँक्यू. आणि चला तर हे बघा, परत एक टिप्पर आलेलं आहे. माती भरून आलेली आहे तिकडे भराव टाकण्यासाठी. चला तर मग तुमची रजा घेतो आणि पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात परत एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.